जे काही आपल्याला करायचं आहे, जे काही आपल्याला शिकायचं आहे, त्याची सुरुवात आपण लगेचच करूयात ना. जोपर्यंत आपल्याला असं वाटत राहणार आहे, की आत्ता ज्या मी परिस्थितीमध्ये आहे, ती परिस्थिती परिपूर्ण नाहीये आणि भविष्यात पुढे कधीतरी ती परिस्थिती परिपूर्ण होईल आणि त्याच वेळेला मला आनंद मिळणार आहे. तोपर्यंत आपण आयुष्यात कधीही समाधानी राहणार नाही. आता माझ्याकडे जे आहे ना, ते सगळं उत्तम आहे, ते सगळं परिपूर्ण आहे, ते सगळं छान आहे आणि त्यामध्ये मला आणखी काय करायचं आहे, याचा जेव्हा तुम्ही विचार करायला लागाल, असा जेव्हा तुम्ही विचार करायला लागाल, त्याच वेळेला समाधान आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे. मला मान्य आहे, की भविष्यासाठी आपण काही सेव्हिंग्ज केल्या पाहिजेत, काही योजना आखून ठेवल्या पाहिजेत, पण त्यामध्येच आपल्याला गुरफटून जायचं आहे का? नाही ना. आपल्याला आपलं आजचं रोजचं आयुष्य सुद्धा छान जगायचंच आहे की. आपण एकतर काय करतो, भूतकाळामध्ये अडकतो, नाहीतर मग भविष्यकाळाच्या गोष्टी, योजना आखत बसतो. पण आजचं काय? आज जे आपल्याकडे आहे त्याचं काय? ते कसं सुधारायचं? तिथं कसं वागायचं? याचा विचार कधी केलाय? बऱ्याचदा काय होतं, की मला नोकरी नाहीये, म्हणून मग माझी व्हॅल्यू नाहीये. मी पैसे कमावत नाही ना, म्हणून माझी व्हॅल्यू नाहीये. मला नोकरी लागली ना, मग माझं आयुष्य परिपूर्ण होणार. मग सगळेजण मला किंमत देणार. असं नसतं. असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं. मला तुमच्या कमेंट्समधून तसं वाचायला मिळतं. पण तसं नाहीये. तुम्ही जोपर्यंत स्वतःची किंमत करणार नाही, तुम्ही जोपर्यंत तुमचं आयुष्य स्वतः भरभरून जगणार नाही, तोपर्यंत कोणीच आपल्याला किंमत नाही देणार. जोपर्यंत आपण किंमत देत नाही, जोपर्यंत आपण स्वतः एखादी गोष्ट करत नाही, तोपर्यंत समोरची व्यक्ती आपल्याला ग्रँटेडच घेणार ना. समोरच्या व्यक्तीला दिसू देत, की आपलं रुटीन हे असं आहे. आपण एवढ्याच वेळामध्ये स्वयंपाक करतो. आपण एवढ्या वेळामध्ये वाचन करतो. हा जो वेळ आहे, हा आपला योगासनांचा आहे, व्यायामाचा आहे. हा ठराविक जो वेळ आहे, तिथं आपण व्यक्त होतो, लिखाण करतो किंवा आपला एखादा छंद जोपासतो किंवा आपण गाणी ऐकतो. प्रत्येक गोष्टीचा एक वेळ आहे. जोपर्यंत आपण स्वतःच्या रुटीनला व्हॅल्यू देणार नाहीये, आपल्याकडे असलेल्या वेळेला आपण जोपर्यंत किंमत देणार नाहीये, त्या वेळेचा आपण उपयोग करून घेणार नाहीये, तोपर्यंत कोणीच आपल्याला किंमत देणार नाहीये.